नमस्कार मित्रांनो, मी ओमकार। राज्य शासनाच्या निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भात हा आपला व्हिडिओ आहे। हा जी.आर. 24 सप्टेंबर 2024 रोजी हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, सरपंच आणि उपसरपंच यांच्या मागणीनुसार वेळोवेळी केल्या जाणाऱ्या मागणीनुसार हा मुद्दा लक्षात घेऊन राज्य शासनाने सरपंच आणि उपसरपंच यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। चला तर पाहू किती वाढ केल्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आपण पाहू शकता की सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत हा जी.आर. आहे। या जी.आर.मध्ये महाराष्ट्र शासनाने जुना वेतनवाढीचा तक्ता देखील दिला आहे आणि नवीन वेतनवाढीचा तक्ता देखील दिलेला आहे। तर जुन्या वेतनवाढ तक्त्यामध्ये किती रक्कम सरपंचांना मानधन भेटत होती ते आपण पाहून घेऊ। 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना 3000 रुपये तर उपसरपंचांना 1000 रुपये अशी रक्कम भेटत होती। 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 4000 रुपये ते उपसरपंचांना 1500 रुपये अशी रक्कम भेटत होती आणि 8000पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या लोकसंख्या ग्रामपंचायत सरपंचांना 5000 रुपये आणि उपसरपंचांना 2000 रुपये अशी रक्कम मिळत होती। या रकमेमध्ये वाढ करून महाराष्ट्र सरकारने याच रकमेमध्ये दुप्पट अशी वाढ केलेली आहे। ते आपण पुढील तक्त्यामध्ये पाहून घेऊ। 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती सरपंचांना 6000 रुपये आणि उपसरपंचांना 2000 रुपये एवढी मानधन वाढ केलेली आहे। 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 8000 रुपये ते उपसरपंचांना 3000 रुपये एवढी रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000पेक्षा जास्त आहे त्या सरपंचांना 10000 रुपये तर उपसरपंचांना 4000 रुपये एवढी वेतनवाढ करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने हा वेतनवाढीचा जी.आर. प्रदर्शित केलेला आहे। याची तारीख 24 सप्टेंबर 2024 रोजी हा जी.आर. आपल्यासमोर सादर केलेला आहे। यामध्ये खालील काही बाबी सांगितलेल्या आहेत ते आपण पाहून घेऊ। सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी 75% खर्च शासन उचलेल आणि उर्वरित 25% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत यांच्याकडून देण्यात येईल। शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून दिनांक सुधारित मानधन अनुयायी राहील। तसेच पूर्वीच्या शासन निर्णयातील अटी कायम राहतील। म्हणजे मागील जी.आर.मध्ये ज्या काही सरपंचांना उपसरपंचांना अटी होतील त्या या ठिकाणी लागूच राहणार आहेत। अटींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असं या जी.आर.मध्ये सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, हा होता सरपंच आणि उपसरपंच यांच्या उत्पन्न वाढीवरील जी.आर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।